बीडमधून एक महत्त्वाची बातमी आहे। बीडमध्ये काही लोकांकडून जाणीवपूर्वक विष पेरलं जात असल्याचं धनंजय मुंडे यांनी म्हटलंय। जिल्हा प्रशासनामध्ये सुद्धा उभी फूट पडल्याचं मुंडे यांनी म्हटलंय। बीड जिल्ह्याची नाहक बदनामी केली जात असल्याचा आरोप देखील धनंजय मुंडे यांनी केला। जिल्ह्याची बदनामी थांबावी याबाबत देखील ठोस उपाययोजना करण्याची अजित पवार यांच्याकडे मागणी केल्याचंही मुंडे यांनी म्हटलंय। तर धनंजय मुंडे यांनी ट्विट करत नेमकं काय म्हटलंय आपण पाहतोय। बीडमध्ये काही महिन्यांपासून जातीय वादाचं विष काही लोकांकडून जाणीवपूर्वक पेरलं जात आहे। याचा परिणाम प्रशासनावर झाला। जिल्हा प्रशासनामध्ये उभी फूट पडली आहे। कोण कधी कुठल्या अधिकाऱ्याचं नाव आणि जात काढून काय आरोप करतील हे सांगता येत नाही। त्यामुळे शिपाई ते जिल्हाधिकारी सर्वच अधिकारी कर्मचारी यांच्यावरती भीती आणि दडपणाचं वातावरण आहे। अर्धवट माहितीच्या आधारे मीडिया ट्रायल चालवून बीडची नकोती प्रतिमा बाहेर प्रसिद्ध केली जाते। बीडची नाहक बदनामी होतीये। सामाजिक सलोखा अबाधित राहावा, जिल्ह्याची बदनामी थांबावी याबाबतही ठोस उपाययोजना करण्याची मागणी अजित पवार यांच्याकडे केली आहे।